नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे 16 आणे ह्या चिंतामण विनायक जोशी लिखित कथासंग्रहातली कथा बायकांचा विपरीत स्वभाव. सदर कथासंग्रह 1947 साली प्रसिद्ध झाला. तर सादर आहे कथा बायकांचा विपरीत स्वभाव. बडोद्याहून सुरतेस जाण्याकरिता मी एक्सप्रेसच्या डब्यात शिरलो. मी ज्या बाकावर बसलो त्यावर माझा खूप जुना मित्र जुन्नरकर सहकुटुंब बसलेला होता. मी डब्यात शिरताच, "ओ हो, अलभ्य लाभ जोशी, आज 20 वर्षांनी आपली भेट होत आहे," असं म्हणून त्यानं मला आपल्या जवळ बसवलं. त्याच्या बायकोनेही मला ओळखलं व आम्ही एकमेकांस नमस्कार केला. प्राथमिक चौकशा चालू झाल्या. जुन्नरकर दाम्पत्य मुलीला अहमदाबादेस नवऱ्याकडे पोचवून परत पुण्यास चाललं होतं. गाडी चालू झालेली होती. आमच्या गप्पा गोष्टी चालत होत्या. पण सौ जुन्नरकर काहीच बोलत ना. "वहिनी तुम्ही का नाही बोलत काही? डोकं दुखतंय का?" मी विचारलं. "अरे कसलं आलंय डोकं? मुलीला सोडून एकटी परत चालली आहे ना म्हणून तिला वाईट वाटतंय. बायकांची जात वेडी असते रे." जुन्नरकर. सौ जुन्नरकरांनी मानेला हिसडा दिला आणि म्हटलं, "ह्यात वेडेपणा काय आहे? आमचा इतका सहवास 18 वर्षात क्षणभर एकमेकींना सोडून राहिलो नाही. 5 मिनिटं उशीर झाला मला अंग धुवून बाहेर यायला तरी पोरगी रडकुंडीला यायची. मग आता 3-3 महिन्यात भेट व्हायची नाही, मग कोणालाही वाईट वाटल्याशिवाय काय राहणार आहे?" डोळ्यातून टिपकण्याच्या बेतात असलेले अश्रू त्यांनी पदरानं पुसून टाकले. "पण तूच ना सारखी मागे लागली होतीस मुलीचं लग्न लवकर करून टाका म्हणून. आणखी 2 वर्ष आपण थांबलो असतो तर आजच लाडक्या लेकीचा वियोग सहन करावा लागला असता का तुला? पोरीच्या लग्नाच्या आधी लग्न जमत नाही म्हणून रडायचं आणि लग्न झालं म्हणजे पोरीची नी माझी ताटातूट झाली म्हणून रडायचं. असा बायकांचा मोठा विपरीत दुटप्पी स्वभाव असतो नाही का रे?" जुन्नरकरांना माझी संमती मागत म्हटलं. "बरोबर आहे. परवा असंच झालं. एका मुलीला तिचा नवरा बाळगीत नाही म्हणून आईबाप सारखे आक्रोश करीत होते. पुढे स्नेहांच्या मध्यस्थीनं पोरीचा नवरा आला आणखी तिला घेऊन जाऊ लागला. तेव्हा तर 'माझ्या बगडे, आता पुन्हा केव्हा भेटशील ग?' असा हलकल्लोळ त्यांनी मांडला. पण ह्या आक्रोशात नवरा बायको दोघं सामील होती. बायकोप्रमाणेच नवऱ्यानंही दुटप्पी स्वभावाचा मासला दाखवला. त्या माझ्या उत्तरानं सौ जुन्नरकर खुश झाल्या. थर्मोस उघडून त्यांनी नवऱ्याला आणि मला दोघांना थोडा थोडा चहा दिला. "बरं ते जाऊ दे रे. 20 वर्षांपूर्वी आपली भेट पुण्यात झाली होती. छोकरा होता तुझा 4-5 वर्षांचा तुझ्या बरोबर. तो आता ग्रॅज्युएट झाला असेल नाही?" मी विचारलं. छोकऱ्याची आठवण जुन्नरकराला फारशी आवडलेली दिसली नाही. पण आमच्या वहिनींनी सांगितलं की चंदू BSc झालाय मायनिंग घेऊन आणि बंगालमध्ये कुठल्याशा खाणीवर इंजिनिअरचं काम करतो. लग्न झालंच असेल त्याचं, कारण 25-26 वर्षाचा तो असणार. मी. त्याचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाली. हौसेनं आणखी माझ्या आईच्या डोळ्यात देखत व्हावं म्हणून हल्लीच्या दृष्टीनं जरा लवकरच केलं. पण लवकरच केलं ते चांगलं झालं नाही असा मला अनुभव आला. जुन्नरकर म्हणाला. "का बरं? मुलगी मनाजोगी मिळाली नाही वाटतं." मी. सुस्कारा टाकून त्यानं सांगितलं, "मुलगी चांगली नक्षत्रासारखी मिळाली रे, पण सासरा नाही चांगला मिळाला त्याला." "का बरं?" "हुंडा वाटतं नाही मिळाला मनाजोगता." "हुंडा भरपूर मिळाला आणि तिथंच बिघडलं. 2,000 रुपये घेऊन मी आपला मुलगा त्या चिटणीसाला विकत दिला असं म्हणेनस." जुन्नरकर आवेशानं खिडकीच्या चौकटीवर हात आपटून म्हणाला. "इश्यबाई, नेहमी नेहमी हेच काय म्हणत असता? तो आपला मुलगा आणि त्यांचा जावई आहे." सौ जुन्नरकर. "बस, तुला काय होतंय उठल्या सुटल्या त्या चिटणीसांची कड घ्यायला? माझ्या मनातून तो LLB व्हावा आणि माझ्या बरोबरीनं घरी राहूनच त्यानं वकिली करावी असं होतं. पण त्या चिटणीसांनी नादी लावलं त्याला मायनिंग इंजिनियर व्हायला. बापाचा मार्ग पसंत नाही पडला गाढवाला आणि सासऱ्याच्या आहारी गेला.
ते चिटणीस पाटण्यास राहतात. आपली मुलगी बिहारमध्ये आपल्याजवळ असावी असं त्यांना वाटलं. इकडे नव्हतं का वाटत आपला मुलगा आपल्याजवळ असावा? तसंच त्यांना वाटलं आपल्या मुलीबद्दल. सौ जुन्नरकर. बायकोनं अशा प्रकारे आपली अडवणूक करावी हे त्याला आवडलं नाही. तो म्हणाला, "तू आता मधी बोलू नको. व्याह्यांच्या श्रीमंतीनं तुझे डोळे दिपलेले आहेत. पण खरं सांगतो जोशी, सून करायची तर गरिबाची मुलगीच करावी. बापापेक्षा सासरा श्रीमंत मिळाला म्हणून बाळ्या माझं काहीच ऐकेनासा झालाय. आजारी पडला, 2 महिन्यांची रजा घेतली, तेव्हा तरी पुण्याला स्वतःच्या घरी विश्रांतीला नको होता का यायला? पण मूर्ख बेटा पाटण्याला सासऱ्याच्या घरी जाऊन लाचारासारखा राहिला होता. कोडगा लोटचट माणूस. म्हटलंच आहे, असारे खलु संसारे सारम श्वशुर मंदिरम. सुभाषिताचा चरण मी ठोकून दिला. अलीकडच्या कार्ट्यांना आईबाप नकोसे झालेत. सासू सासरेच त्यांना देवतांप्रमाणे वाटत असतात. उलट पोरींना सासवा नकोशा झाल्या आहेत. त्या तान्ह्या बाळाप्रमाणे आईलाच चिकटून असतात. अशी उलटी दुनिया झाली आहे आजकाल जोशीबुवा. उघडतील डोळे बाळ्याचे एखाद्या मेहुण्यानं श्वशुर मंदिरातून गचांडी दिल्यानंतर. जुन्नरकरांचा पारा अगदी वरच्या टोकाला पोचलेला होता. तो खाली आणण्याच्या उद्देशानं मी म्हटलं, जाऊ दे रे जुन्नरकर, तरुण पोरांचं काय मनावर घ्यायचंय? आजकाल सगळेच तरुण ह्या पुरोगामी विचारांनी आणि नवमतवादानं बहकलेले आहेत. शांत डोकं ठेवून वडील माणसांच्या विचारानं चालणारा तरुण औषधाला सुद्धा सापडायचा नाही. माझं म्हणणं त्याला पटलं नाही. तेव्हा संमतीच्या अपेक्षेनं मी त्याच्या बायकोकडे पाहिलं. ती तोंडाला पदर लावून हसत होती. मग काय? आहे एखादा हरीचा लाल असा? मी विचारलं. हाच तू खुशाल दात काढून, जुन्नरकर बायकोला म्हणाले. पण खात्रीनं सांगतो आपले बाबूराव अशा प्रकारचे आदर्श तरुण आहेत. किती सालस, किती प्रेमळ आणि आज्ञाधारक. टोपी घातल्याशिवाय ते हिंडू लागले तेव्हा मी त्यांना म्हटलं, बाबूराव आपल्या समाजात बोडक्यानं हिंडणं अशुभ समजतात. तेव्हापासून ते टोपी घातल्याशिवाय कधीही फिरत नाहीत. जुन्नरकर बोलू लागले. बाबूराव हे आपले जामात असतील. माझा तर्क मी प्रदर्शित केला. हो, आमचे जामातच ते. आमची ताई त्यांना दिलेली आहे. ताई तर फारच प्रेमळ आहे हो. लग्न होऊन एक बाळंतपणही झालं तरी आईबापांचा फारच जिव्हाळा दिला. गावातल्या गावातच दिलीये म्हणून बरंय. दिवसातनं 2 वेळा तरी माहेरी आल्याशिवाय राहवत नाही तिला. नाहीतर अलीकडच्या बेफाट पोरी, लग्न झालं की आईबाप जसे कोणी नाहीतच आपले. बाबूराव पण आम्हाला फार चिकटून असतात. मी सांगेन तसं शहाणपणानं वागतात. बाप सांगत होता कस्टम खात्यात नोकरी धर म्हणून. मी म्हटलं, बाबूराव ताबेदारी कशाला करता दुसऱ्याची? छानदारसं कापडाचं दुकान थाटा आणि स्वतंत्रपणानं राहा. कस्टम खात्याची नोकरी अहो कस्टम म्हणायला लावते. मग त्यांनी तुमचंच ऐकलं वाटतं. मी, हो तर, शहाणेच आहे ते. आपल्या हिताचं काय आहे ते त्यांना बरोबर समजतं. अमक्या कंपनीचे शेअर घ्या किंवा तमक्या घोड्यावर पैसे लावा वगैरे सगळ्या बाबतीत माझ्या ओंजळीनं ते पाणी पितात. आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की सगळ्याच तरुणांची डोकी पुरोगामी विचारांनी फिरून गेलेली आहेत असं नाही. बाबूरावासारखा एखादा तरी वडील माणसाचा ऐकणारा त्यात सापडतो. अशा प्रकारचा आज्ञाधारक आणि गरीब जावई आणि अशा प्रकारची प्रेमळ मुलगी लाभल्याबद्दल जुन्नरकर द्वयांचं मी अभिनंदन केलं. इतक्यात सुरतेचं स्टेशन आलं आणि मी त्यास नमस्कार करून त्यांची रजा घेतली. माझ्या नमस्काराचा स्वीकार करीत सौ जुन्नरकर म्हणाल्या, जोशी भाऊजी, आता कळालं का कोणाचा स्वभाव विपरीत असतो ते, बायकांचा का पुरुषांचा? वहिनी, ते काही बायका अन पुरुष यांच्यावर अवलंबून नाही. अहम या व्यक्तीला जगाचा मध्यबिंदू कल्पून त्या धोरणानं इतर व्यक्तींच्या वर्तनाची परीक्षा करणाऱ्यांना जग फिरत आहे आणि आपण मात्र स्थिर आहो असं वाटत असतं. बरं आहे, पुन्हा भेटूच असे कधीतरी, तेव्हा हा चांगले वाईटपणा बदलेल अशी आशा आहे. इतकं बोलून मी माझं सामान उतरण्याच्या कामाला लागलो.